नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत फुले आणि पाने कशी काढायची तेही टिपक्यांपासून। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे टिपके काढून घ्यायचे आहेत आणि पेनाच्या मदतीने या फुलांना मधून 3 भाग करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मधून एका टिपक्याला 3 वेळा रेषा मारून घ्यायच्या आहेत, तेही आतल्या बाजूला। आणि मध्यभागी जो जमिनीचा भाग दिसत आहे त्यातही रांगोळी टाकून घ्यायची आहे आणि वेगळ्या कलरच्या रांगोळीने मध्ये टिपका द्यायचा आहे। त्याच्यानंतर अशाच पद्धतीने एकदा आपण फूल काढून घेणार आहोत आणि याची थोडीशी डिझाइन वेगळी काढायची आहे। आतल्या बाजूला जसं आपण टिपके ओढले आहे तसंच बाहेरच्याही बाजूने आपण टिपके ओढून घेणार आहोत, म्हणजे आपले फुलाच्या पाकळ्या फुलल्यासारख्या दिसणार आहेत। त्याच्यामुळे आपली फुलाची आणखी एक डिझाइन तयार होईल आणि मध्यभागी आणखी एक टिपका देऊन घ्यायचा आहे आणि ब्रशच्या मदतीने किंवा हाताच्या मदतीने या मध्ये दिलेल्या टिपक्याला आपण एक होल करून घेणार आहोत, म्हणजे आपली रांगोळी आणखी छान दिसेल। याच प्रकारे आपण आणखी एक फुलाची रांगोळी काढणार आहोत। तर त्याच्यासाठी टिपके देऊन घ्यायचे आहेत आणि बोटाच्या मदतीने हे टिपके बाहेरच्या बाजूला ढकलायचे आहेत, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। आणि त्याच्यानंतर आतमध्ये आणखी एक टिपक्यांचा गोल आखून घ्यायचा आहे आणि तेही टिपके बाहेरच्या बाजूला ढकलायचे आहेत आणि मध्यभागी राहिलेल्या भागामध्ये आपण वेगळ्या कलरची रांगोळीचा टिपका देणार आहोत, म्हणजे रांगोळी आणखी छान दिसेल। आता आपण बघूया एका टिपक्यापासून कसे फूल काढायचे। तर एक टिपका देऊन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये होल केला आहे आणि पेनाच्या मदतीने अशी रांगोळी बाहेरच्या बाजूला ओढून घेत आहे मी अगदी सरळ रेषेमध्ये आणि मधल्या भागामध्ये नेहमीप्रमाणे टिपका देऊन घ्यायचा आहे। अशाच प्रकारे दुसरा आणखी एक टिपका करून घेऊया आणि याला झाकणाच्या मदतीने पसरट करून घेऊया आणि चक्राच्या आकारासारखे मध्य भागापासून बाहेरच्या बाजूला आपण डिझाइन करून घेणार आहोत आणि मध्ये केशरी रंगाचा टिपका देणार आहोत, म्हणजे आपलं पारिजातकाचं फूल तयार होईल। याच प्रकारे आता आपण टिपका देऊन चपट करून घेणार आहोत। फक्त एवढंच की पारिजातकासारख्या रेषा मारण्यापेक्षा आपण सरळ रेषा मारून घेणार आहोत, याच्यामुळे फुलाची आणखी एक नवीन डिझाइन तयार होईल, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। आणखी एक आपण फुलाचा प्रकार बघणार आहोत। टिपके देऊन घ्यायचे आहेत गोलाकार मध्ये आणि आतल्या बाजूला फक्त एकच रेषा घेऊन जोडायचे आहे टिपके आणि तीच रेषा बाहेरच्याही बाजूला ओढायची आहे, म्हणजे फुल आणखी छान दिसेल। आता आपण बघणार आहोत पानांचा आकार, पानांचे वेगवेगळे प्रकार कसे काढायचे ते। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या प्रकारे नुसते टिपके देऊन ही पाने काढून घ्यायची आहेत आणि दुसऱ्या प्रकारामध्ये टिपके देऊन पेनाच्या मदतीने ही रेषा बाहेरच्या बाजूला ओढायची आहे। तिसऱ्या प्रकारामध्ये टिपके देऊन घ्यायचे आहेत आणि गोल दिलेले टिपके बाहेरच्या बाजूला खेचायचे आहेत आणि देठही काढायचा आहे। चौथ्या भागामध्ये टिपके देऊन चमच्याच्या मदतीने पसरून घ्यायचं आहे आणि या प्रकारे रेषा मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्या जास्वंदाच्या पानासारखा आकार तयार होईल। चौथ्या भागामध्ये नुसते चमच्याने टिपक्यांना बाहेरच्या बाजूला खेचायचं आहे आणि पाचव्यामध्ये देखील बाहेरच्या बाजूला 3 वेळा ओढून घ्यायचे आहेत। तर आजच्या भागामध्ये आपण फुलांचे आणि पानांचे वेगवेगळे प्रकार बघितले आहेत, ते तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।